पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 38 साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार. 37 आणि 38 साईजमध्ये हे माप नक्की चालणार, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. तर कंटिन्यू व्हिडिओ बघा. सगळ्यात अगोदर आपण उंची टाकूया. त्याच्या अगोदर मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते. आता जसं वर आपल्याला पिसावर आले त्यानुसारच आपल्याला सगळं माप टाकायचे. तर गळ्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही. हा पाठीचा भाग आलाय आणि ही बाही आली. तर आपल्याला 9.5-10 इंचाची बाही कट करायची. तर एकदम सोप्या पद्धतीने आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर जसं थंबनेल पाहिले त्यानुसारच आपली कटिंग झाली आणि ब्लाऊज पण तेवढाच फिटिंगला बसलाय. सगळ्यात अगोदर आपण माप टाकू. उंची आहे कस्टमरची 14.5 इंच शिवून, तर आपण 15.5 इंचावर एक मार्किंग करू. साडेपाच इंचावर आपण शोल्डर टाकले. तेच 5.5 इंच आपण परत एकदा खाली घेऊ. मुंड्यासाठी आपण घेऊया 5.5 वर मार्किंग. 37 आणि 38 साईजला माप एकदम परफेक्ट बसून जाईल. 38 चा चौथा भाग येतो 9 इंच, सॉरी 9.5 इंच. 9.5 वर आपण 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवू, शिलाई मार्जिन. आता आपल्याला कंबर घ्यायचे कस्टमरचं 30 इंच आहे, तर 30 चा चौथा भाग येतो 7.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन जाते. नंतर आपण मधून आपल्याला एक लाईन आखून घ्यायची. 1.5 इंच पाठीमागच्या भागासाठी मुंड्याला आकार देण्यासाठी आणि 1 इंच फ्रंटसाठी. आता आकार देताना जर नाही समजलं तर याच्या निम्म करा. याचा निम्म केल्याच्या नंतर आपल्याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण गळा घेऊ जवळजवळ 2.5 इंचाचा. तोच गळा आपण खाली जेवढा आहे तेवढा घेऊ 9.5 इंचाचा, कारण त्याला रेडीमेड गळा आलाय. तर जो गळा येईल त्याच्यामध्ये आपल्याला तोच गळा कट करायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा वेगळा टाकू शकता. आता गळा उतार द्यायचा असेल तर आपण अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी गळ्याकडून उतार द्यायचा आहे. आता याची आपण कटिंग करू. हा झाला पाठीचा भाग आपला तयार. आता आपण फ्रंटसाठी आहे असंच कपडा आपल्याला परत एकदा पलटी करायचा आणि मग याच्यावर ठेवून पूर्ण आपल्याला आखून घ्यायचे. आता आपल्याला प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करायची. तर थोडंसं मी इकडं जागा सोडली 1-1.5 इंचाची. ओपन बाजू आहे माझ्याकडून. ही आपण लाईन पूर्ण आखून घेऊ. ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतो. फ्रंट साईडला अजिबात चपटा येत नाही ज्यावेळेस आपण अशा पद्धतीची कटिंग करतो. आता मी हा पाठीचा भाग उचलून बाजूला केला. त्याच्यानंतर आपल्याला लगेच फ्रंटला आकार देऊन घ्यायचा. आकार देऊन झाल्याच्या नंतर आपण चेक करू परत एकदा 2.5 इंचाचा गळा आहे का नाही. 2.5 इंचाचा गळा आहे. 6.5 इंचाचा आपण फ्रंटसाठी घेतला. तुम्ही 7 इंचापर्यंत घेऊ शकता. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार गळे टाकले जातात. कोणाला किती डेप लागते किंवा कोणाला किती वर गळा लागतो. त्याच्यानंतर आपण टक्स पॉईंट घ्यायचा आहे 10.5 इंचावर, म्हणजे तो शिवून 10 इंचावर होऊन जातो. एक पॉईंट दिला मी. आता आपल्याला असं माप घ्यायचं आहे जवळजवळ 4.5 इंच टक्ससाठी. 4.5 इंच घेतल्याच्या नंतर तेच लाईन आपण
ह्या टक्ससाठी वरती घ्यायची, इथपर्यंत घेऊया आपण. आता आपल्याला इकडच्या बाजूने 1 इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे, बरोबर. 1 इंचाचा आपण याला इथं मार्किंग केली. आता एक बाजू 1 इंचाने इकडच्या बाजूने आपल्याला टक्स घ्यायचा आहे आणि इकडची बाजू 1.5 इंच, म्हणजे हा टक्स झाला 2.5 इंचाचा, बरोबर. आता इकडच्या बाजूने आपण 1.5 इंच बाहेरून घेऊ. अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी आपण बाहेरच्या बाजूने काढले. ही लाईन याला जोडून घ्यायची. सोप्या पद्धतीने सांगते तुम्हाला मी. ही लाईन याला जॉईन करायची. ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला, एकदम परफेक्ट असा ब्लाऊज होऊन जातो. आणि हा टक्स याला जोडून घ्यायचा आहे असं. आता हा जो 1 इंचाचा आपण हा जो टक्स घेतलाय 1 इंच अंतर, तर हेच 1 इंच अंतर आपण बाहेरच्या बाजूने घेतले. मग हे आपल्याला तिरका असं याला लाईन आखून घ्यायची. आता आपल्याला काय करायचंय, ज्यावेळेस आपण कोणता पण टक्सचा ब्लाऊज शिवतो तर अर्धा इंच किंवा 1 इंच आपल्याला बाहेरच्या बाजूने यायचंय. मग तीच लाईन आपण, समजा हा टक्स असा येतो, अशा पद्धतीने याला कटिंग करायची. किती कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला टक्स प्रिन्सेस ब्लाऊज सांगितले. तर कटिंग करताना लक्षात ठेवा आपण कशी कटिंग केली. हर एक काम मी कस्टमरच्याच कामावर तुम्हाला दाखवलंय. जसं की तुम्ही थंबनेल पाहिलंय, खूप सुंदर अशी याची फिटिंग आली आणि स्टिचिंग पण आली. आता आपण मधले जे आपण कट करतो लाइनिंग, तर त्या कशा पद्धतीने कट केल्या पाहिजे. हा टक्स करून आपल्याला काढून टाकायचा आहे. हा टोटल जवळजवळ 2.5 इंचाचा टक्स झालाय. आता ज्यावेळेस आपण शिवतो तर खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज बसतोय. आता आपल्याला करायचे ते म्हणजे बाही कटिंग. बाही कटिंग करण्यासाठी आपल्याला अगोदर माप घ्यायचे आहे. आता बाही कटिंगला कस्टमरचे जेवढे बाही आहे तेवढे आपण घेऊया. कस्टमरने 9.5 इंचाची बाही सांगितली, तर त्याच्या अगोदर आपल्याला घडी कितीची लागेल ते आपल्याला चेक करायचे. जवळजवळ आपण हे 8.5ची जरी घडी धरली तरी काही हरकत नाही, 8.15 बसते. जरी उरलं तर आपण काढून टाकू. आता 8.15 मध्ये आपल्याला किती इंच मिक्स करायचं आहे, 1.5 इंच. 8.5च्याच घडीमध्ये आपण 1.5 इंच मिक्स करू. घडी एकदम परफेक्ट अशी बसली, हे बघा. आता आपल्याला आता एक सारखी लाईन आखायची गरज नाही, कारण बऱ्यापैकी एकसारखं दिसतंय. 9.5ची बाही आहे, तर आपण 10.5 इंचावर एक मार्किंग करू. ही लाईन आपण लगेच आखून घेऊ, म्हणजे आपल्याला आकार द्यायला सोपं पडतं. त्याच्यानंतर दंडघेर आहे कस्टमरचा 5.5 इंच. 5.5 वर एक पॉईंट द्यायचा, 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा. तसंच आपण येऊया 3.5 इंचावर, इथं खाली 3.5 इंचावर. नंतर आपण याला आकार देऊन घेऊ बाहीला. हा पॉईंट आपण इथं जोडू आणि हा पॉईंट आपण इथं जोडू. जे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आपण सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि आपले टेक्निक लक्षात येऊन जाईल. आता ह्या बाहीला 2 साईडला आपल्याला जॉईंट द्यायचे. आता जसं अस्तर आहे, जसं मेन फॅब्रिक आहे त्यानुसार आपण याची कटिंग करायची. तर सगळ्यात अगोदर आपण पाठीचा भाग कट करताना कोणती गोष्ट लक्षात घ्यायची, हे जे मधलं फूल आहे ते अगोदर बरोबर मधोमध घ्यायचे आणि त्याच्यानंतर हा जो खालचा भाग आहे याच्यावर आपली ही डिझाईन एकदम परफेक्ट ही आलीच पाहिजे. घडी कुठं पडते का, चून पडते का, ह्या गोष्टी लक्षात घ्या. टाचन पेनचा जरी वापर केला तर काहीच हरकत नाही. कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग केली. तर मी तुम्हाला फक्त एक आयडिया म्हणून दाखवून देते, व्हिडिओ जास्त मोठा होऊन जातो. आता ज्यावेळेस मला गळा कट करायचा आहे तर त्यावेळेला आपण गळा कट करू. आता सगळ्यात मोठा प्रश्न काय आला का, आपल्याला बाही पण कट करायची, बरोबर.
आपल्याला बाही कट करायची आणि बाही पण आपल्याला बऱ्यापैकी आलीच पाहिजे. आता मग मी काय करते याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते. 9.5 इंचाची बाही आहे. आता ही डिझाईन जरी नाही आली, आपल्याला इथपासून धरले 9.5 म्हणजे आपले इथपर्यंत जरी आली 10.5, आपण एवढं जर धरलं तर 10.5 पर्यंत ही मार्किंग एकदम परफेक्ट होऊन जाते. म्हणजे हे जे वर्क आहे हे पूर्ण बाहीवर येऊन जाते. आणि त्या हे जे आहे याची आपल्याला टिकली काढून आपण ही फिटिंगमध्ये निघून जाईल. तर मग आपण हे पूर्णच घेऊन टाकू. परत एकदा आपण चेक करायचे, कारण आपल्याकडून आता हालचाल झाली. अस्तर काढून जरी चेक केलं काही हरकत नाही. थोडंसं बाहेरच्या बाजूने मी कट करते. हा झाला पाठीचा भाग आपला कट करून. आता खाली राहिली बाही. तर बाहीच्या वेळेला पण आपल्याला सेम पद्धतीने डिझाईनवर डिझाईन ठेवायची आपल्याला एकदम परफेक्ट असं. आता हा झाला आपला मधला पॉइंट. आता बाही एकदम करेक्ट वस्ती नीट लक्षात घ्या. अशा पद्धतीने अगोदर मी इकडची बाही पूर्ण कट करणार. आपलं मेन कटिंग काय असतं, अस्तर असतं. त्याच्यानंतर आपण स्टिच केल्याच्या नंतर आपण परफेक्ट असं ठेवून कटिंग करू शकतो उरलेला कपडा. आता ही बाही झाल्याच्या नंतर तुम्हाला शिवल्याच्या नंतर एकदम परफेक्ट अशी कळून येईल. तर अशा पद्धतीने आपण बाही कटिंग केली. आता जे कंटिन्यू व्हिडिओ बघतो त्यांच्या नक्की लक्षात आलं पाहिजे कसं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. आता हा जो कपडा उरलाय याच्यामध्ये आपल्याला फक्त फ्रंट भाग आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि आपली कटिंग ही जवळजवळ पूर्ण कंप्लीट झाली. अशाच पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे नवीन असेल तर त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.